ठीक आहे, तर आज आपण काय शिकणार आहे? सर्कलचा नेक्स्ट टॉपिक इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल आणि परत व्हाईट बोर्डवरती सांगितलं जाईल. सो मी फोटो ओपन करतोय गॅलरी मधून. ठीक आहे, तर हे बघा तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इथं ओपन झालेला आहे. वरचा जे दिलेला आहे ते आर्क दिलेले आहेत किंवा तर ते काय बेसिक आहे, तर ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. सो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मेन घेणार आहोत तुमचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय म्हणते बघा. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज द हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे काय म्हणतंय, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे कोणता रे? हा इन्स्क्राइब्ड अँगल हा हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क. हा म्हणजे याच्या निम्मा आहे. बघा तुमचं प्रूफ काय येतं. अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बी डी सी. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. ठीक आहे ना? ठीक आहे, तर तुमचा हा थेरम आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय तुमचा जो अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल तो काय रे? आर्कच्या निम्म आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर बघा डायग्राम सगळ्यांना दिसते. डायग्राम सगळ्यांना दिसते. तर तुम्ही नंतर लिहून घ्यायचा आहे थेरम. आधी एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे, तर बघा सेंटर ओ आहे, वर्तुळ काढलेला आहे, त्याचा जे केंद्रबिंदू आहे तो ओ आहे. ठीक आहे, अँगल बी ए सी तुम्हाला दिसत आहे, तो आपला इन्स्क्राइब्ड अँगल असेल. तुमचा जो हा अँगल आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल असेल. परत तुमचा बीडीसी हा तुमचा आर्क आहे. बीडीसी पण आर्क आहे आणि बीईसी पण आर्क आहे. परत त्यांनी कन्स्ट्रक्शन पण केलेलं आहे बघा. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप जाऊया आपण सगळेजण. तुम्हाला डायग्राम समजले असेल. तर इकडे मी घेतो. ठीक आहे, तर लक्ष द्या आता सगळ्यांनी. गिव्हन मध्ये बघा काय काय दिलंय. इन अ सर्कल विथ सेंटर ओ. बरोबर आहे, मी सांगितलं होतं दादा. अँगल बीईसी इज इन्स्क्राइब्ड इन अ आर्क बीएसी. म्हणजे काय केलं रे? आर्क आर्क बीएसी मध्ये तो काय केलाय? इन्स्क्राइब केलेला आहे. ठीक आहे, बीडीसी इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. म्हणजे आर्क काय केला रे? बीडीसी इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. म्हणजे काय करतोय? बीडीसी जो आहे तो इंटरसेप्ट करतोय अँगलला. ठीक आहे, तर आपल्याला प्रूफ जे आहे ते काय करायचंय बघा. तुमचं प्रूफ बघा काय येतं. अँगल बीएसी म्हणजे अँगल बीएसी इज इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीडीसी. म्हणजे बीडीसीच्या निम्मा आहे असं दाखवा. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय केलंय. कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ रे एओ. हे बघा इथं काय केलंय रे? एओ जॉईन केलाय. ठीक आहे, इट इंटरसेक्ट द सर्कल ऍट ई. इंटरसेक्ट द सर्कल ऍट ई म्हणजे परत काय केलाय रे? हा जॉईन करून पुढे वाढवलेला आहे. तो इंटरसेक्ट करतो ई ला, ई पॉईंट मध्ये. ड्रॉ रेडियस ओसी. ठीक आहे ना, परत ओसी पण काय केले रे? रेडियस इथं ड्रॉ केलेले आहे म्हणजे काढलेले आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने तुमचा इथं एक सर्कल तयार होईल ओ ए सी. तर आता बघा नेक्स्ट पेज ओपन करून आपण काय करूया रे? एक्सप्लेन करूया. ठीक आहे, तर सगळ्यांनी 66 पान काढायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम राहील. नेक्स्ट पेज ओपन करतोय मी. तर बघा सगळ्यांनी आता 66 पानावरती आपले डायग्राम गेलेले. ठीक आहे ना, तर डायग्राम बघा. आता डायग्राम तर मला काढावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही. त्याशिवाय मला सांगता येणार नाही. तर बघा डायग्राम मी काढतोय इथे खाली काढतो डायग्राम. म्हणजे डायग्राम अशी होती. आता समजून घ्या. आपला माझा सर्कल व्यवस्थित आलेला नाहीये. बी ए. ठीक आहे, हे मला लहान काढतो जरा, परत आपल्याला तिथे एक्सप्लेन करायचं. मग बी ए सी तुमचं हा सेंटर असेल, इथनं गेलेला आहे. इथनं तुमचा ओ इथं ई, तुमचा ईचा पॉइंट. परत ओ आणि सी जॉईन केलेला आहे. ठीक आहे, इथं एक्स म्हणलेला आहे आणि इथं पण एक्स म्हणलेला आहे. ठीक आहे,
तर बघा अशा तऱ्हेने आपली डायग्राम आहे. एक्स हा अँगल आहे एक्स, ठीक आहे, इथला पण अँगल एक्स आहे, ठीक आहे. तर बघा अशा तऱ्हेने आपली डायग्राम आहे की तुमचा बी ई आणि इथे एक पॉईंट आहे बघा, त्याला वेगळ्या कलरने दाखवतो मी, हा आपला डी असेल इथं, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने तुमची डायग्राम आहे आणि पुस्तकामध्ये पण तुम्ही बघू शकता. तर पुस्तक तर ओपन राहते 66 पानावरचं. तर बघा आता प्रूफ कडे चाललोय आपण. प्रूफ बघा सगळ्यांनी. इन ट्रायंगल एओसी, ट्रायंगल एओसी बघा कुठे आहे, ट्रायंगल एओसी इथं आहे, ए तुमचा ट्रायंगल ए ओ सी, हा तुमचा ओ आहे, ठीक आहे. तर बघा साइड ओ ए कॉन्ग्रंट साइड ओ सी, साइड ओ ए कॉन्ग्रंट साइड ओ सी, रेडिय ऑफ द सेम सर्कल. बघा ओ ए आणि ओ सी ह्या काय रेस वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, ठीक आहे. परत दिअर फॉर अँगल ओ ए सी इज इक्वल टू ओ सी ए, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. जर दोन बाजू समान होत असतील तर त्याचे दोन्ही पण कोण काय असतात रे, समान असतात. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, ठीक आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय झाला तुमचा, सेम झाला. त्यामुळे मी काय म्हणणार आहे, अँगल ओ ए सी इज इक्वल टू ओ सी ए इज इक्वल टू एक्स, ठीक आहे ना. इथं आपण एक्स लिहिलेला आहे, डायग्राम मध्ये पण त्यांनी एक्स दिलेला आहे. तर त्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणणार, ठीक आहे ना. नाव बघा आता मी काय करतोय बघा, ई ओ सी, ई ओ सी कुठे अँगल, इथं अँगल बघा आता, हा अँगल ई ओ सी हा, ठीक आहे. तर इरेज झालेला आहे. परत याचा डायग्राम काढतो. तुम्हाला नवीन मध्ये एक थेरम झालेला आहे, ठीक आहे ना, तो तुम्हाला आठवला पाहिजे, ठीक आहे. तर डायग्राम बघा, हे बघा, हे डायग्राम मला परत काढावं लागली कारण की इरेज ऑप्शन मी चॉईस केलता, मला वाटलं पेन्सिलचा ऑप्शन आहे त्यामुळे ते परत इरेज झाला, ठीक आहे. तर इथं आपलं काय रे, ई, इथं तुमचा डी, ठीक आहे. हा तुमचा ओ, हा आपला ए आहे इथं, ठीक आहे. हा पॉईंट आहे तुमचा ए, हा पण तुमचा काय रे, एक्स आहे, हा काय आहे, एक्स आहे, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपली डायग्राम आहे इन्स्क्राईड अँगलची. तर बघा आपण कुठं आलतो, हे बघा, बट अँगल ईओसी इज अ सेंट्रल अँगल, अँगल ईओसी काय रे, सेंट्रल अँगल आहे. बघा कुठे अँगल ईओसी, इथं जो मी ब्ल्यू पेन दाखवलं, हा अँगल काय रे तुमचा, सेंट्रल अँगल आहे, कारण की सेंटर बिंदू मधून काढलेला आहे ना, ठीक आहे. त्यामुळं बघा मेजर ऑफ आर्क ई सी, मेजर ऑफ आर्क ई सी इज इक्वल टू 2x, म्हणजे हे जे माप असणार आहे ते किती असणार आहे रे, 2x असणार आहे, ठीक आहे. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क, ठीक आहे ना, इक्वेशन नंबर 2. बघा हे एक्स आहे, हे एक्स आहे, म्हणजे हे किती येणार आहे रे, हे किती येणार आहे, 2x, कारण की सेंट्रल अँगल आहे, ठीक आहे ना. आता बघा फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 जर तुम्ही बघितलं, म्हणजे 1 आणि 2 वरनं जर तुम्ही बघितलं, तर अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ई ए सी, ठीक आहे. ओ ए सी बघा कुठे आहे, इथं अँगल ओ ए सी, हे बघा अँगल ओ ए सी काढतो मी आता, लक्ष द्या, ग्रीन पेनाने दाखवतोय, ठीक आहे ना. ओ ए सी इज इक्वल टू काय म्हणलंय रे, ई ए सी. आता ई ए सी कुठला आहे रे, इथंच आहे बघा, ई ए सी. ओलाच काय केलं रे, इथं वाढवलेलं आहे बघा, हो का, ठीक आहे ना. आपला बघा पहिल्यांदा ओ, आपला कसा आहे ओ ए सी, ठीक आहे. आणि परत काय केलंय रे, पुढंच ई आहे इथनं, त्यामुळे दोघांचं माप काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. त्यामुळे इथं फसायचं नाही, ठीक आहे, कन्फ्युजन घ्यायचं नाही. हे बघा ओ ए सी इज इक्वल टू ई ए सी, बघा ओ ए आणि ई ए म्हणजे अँगल तुमचा ए आलेला आहे, ठीक आहे ना. इज इक्वल टू बघा 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी, म्हणजे याचा अर्थ काय रे, तुमचा जो हा अँगल आहे, अँगल ई ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी, कुठला रे, म्हणजे हा ई सी, हा मेजर ऑफ आर्क ई सी, ठीक आहे ना. अशा तऱ्हेने तुमचं काय झालं रे, एक अँगल आपल्याला भेटलेला आहे, अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ई ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी. इक्वेशन नंबर 3 बघा सगळ्यांनी, हे इक्वेशन आपल्याला इथं भेटलेलं आहे.
ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला इथं सगळ्यांना भेटलेलं आहे. आता बघा कुठलं इक्वेशन रे, 3 नंबर इक्वेशन सगळ्यांनी बघा. हे इक्वेशन अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ई ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी. इक्वेशन नंबर 3. आता मला सांगा, आता परत एकदा डायग्राम काढतोय मी, कारण की डायग्राम आपल्या ह्या पेजवरती गेल्यामुळे मला परत काढावं लागते, आणि इथं कसं आहे वर्किंग जास्त झालेलं आहे, त्यामुळे परत तुम्हाला समजणार नाही तिथं वर्किंग करून. सो फ्रेश डायग्राम काढतोय, तुम्हाला आता समजून जाईल इथं, आणि वाईट बोर्ड वरती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवेन परत, त्यावेळेस तुम्हाला समजून एकदम व्यवस्थित समजून जाईल. बी ए सी हा मधून गेला, इथं आपला ई टच झाला. ठीक आहे, हा तुमचा डी आहे. हा जो बिंदू आहे तुमचा तो कुठला आहे रे, डी. ठीक आहे, तुमचं हे. तर आता बघा आपलं काय झालं रे, हे बघा तुमचा हा अँगल आपण घेतलेला आता, अँगल ई ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क काय आला रे तुमचा, ई सी. ठीक आहे, ई सी आला. सिमिलरली मग बघा आता ई ए सी ला काय येतोय रे, ई सी ला 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी येतोय. मग सिमिलरली ह्याला काय येईल रे, बी ए सी ला. हे बघा आता इकडे काढतो दुसऱ्या पेनानं, मी ब्लॅक पेनानं काढतो. बी ए सी ला पण काय येणार आहे, मेजर ऑफ आर्क काय येणार आहे आता, बीई येईल, बीई. ठीक आहे ना, सिमिलरली, कारण की आता परत परत करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे ना, जर अँगल ई ए सी ला जर तुमचा मेजर ऑफ आर्क ई सी येतोय, तर बी ए ला काय येणार आहे, मेजर ऑफ आर्क काय येणार आहे, बीई येणार आहे. ठीक आहे ना, तर परत परत ते लिहिण्याची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे, तर बघा इक्वेशन तुम्ही बघू शकता इथं पुढं. सिमिलरली त्यांनी म्हणलंय बघा, सिमिलरली ड्रॉइंग सेगमेंट ओ बी वी कॅन प्रूव्ह अँगल ई ए बी, म्हणजे कोणता रे, हा अँगल ई ए बी, अँगल ई ए बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीई, म्हणजे हा. परत डबल रिपीट प्रोसेस करण्याची गरज नाही. सिमिलरली तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, सिमिलरली अँगल ई ए बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बी. दिअर फोर, पुढे बघा आता, पुढे काय केलं त्यांनी, दिअर फोर अँगल ई ए सी प्लस अँगल ई ए बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क बीई. म्हणजे काय केलंय, ह्या अँगलची कुठल्या रे, ह्या अँगलची आणि ह्या अँगलची काय केली बेरीज, म्हणजे अँगल ई ए सी प्लस अँगल ई ए बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए सी प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क बीई फ्रॉम 3 and 4. मग काय होईल रे, सगळ्यांनी बघू शकता तुम्ही बघा, अँगल ई ए सी प्लस अँगल ई ए बी. ठीक आहे ना, बी ए सी आणि आपला हा ई, आणि इथं पॉईंट कुठला आहे आपला, डी. तर बघा अँगल ई ए सी आणि अँगल ई ए बी काय होईल रे, अँगल तयार, अँगल बी ए सी झाला का तयार, दोन्ही मिळून अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ई सी प्लस मेजर ऑफ आर्क बीई. आणि जर तुम्ही ई सी प्लस बी जर केलं तर ते काय होतंय बघा, बीई सी होतंय. म्हणजे तुमचं कसं झालं माहिती का, अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीई सी, बीई सी. ठीक आहे ना, म्हणजे बघा अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीई सी. पण मेजर ऑफ आर्क बीई सी ला आपण काय म्हणू शकतो रे, बीडीसी पण म्हणू शकतो. मेजर ऑफ आर्क बीईसी ला आपण काय म्हणू शकतो, बीडीसी म्हणू शकतो. कारण की हे जर माप 70 असेल, बीईसीचं माप जर 70 असेल, तर बीडीसी सुद्धा किती असणार आहे, 70 असणार आहे, माप चेंज होणार नाही. त्यामुळे काय म्हणू शकतो तुम्ही, अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बी डी सी. आणि दिस इज काय रे, दिस इज प्रूफ. हे तुमचं काय असेल रे, प्रूफ असेल. ठीक आहे, तिथं बघा तुम्ही बीएसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीईसी, बीईसी ला कशाने रिप्लेस केलंय, बीडीसी ने. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, खालचं लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने आपलं प्रूफ असेल. ठीक आहे, तर सगळ्यांना समजलं असेल.